नमस्कार, मी विप्रा अपडेट्स मराठीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करते. माझी लाडकी बहीण संदर्भातील एक नवीन अपडेट घेऊन. या अपडेट्समध्ये तुमचा फॉर्म भरून पोर्टलवर सबमिट झाल्यानंतर फॉर्म वेगवेगळ्या अधिकृत व्यक्तींकडून तपासला जातो, व्हेरीफाय केला जातो. जोडलेल्या कागदपत्रांची व्यवस्थित पडताळणी केली जाते. भरलेले फॉर्म सर्व निकषांमध्ये पात्र आहेत की नाही हे पाहिलं जातं. या सर्व बाबी वेगवेगळ्या अधिकृत व्यक्तींकडून, अधिकाऱ्यांकडून व्यवस्थित तपासल्या जातात. त्या तपासत असताना तुम्ही भरलेला फॉर्म नक्की कोणत्या प्रोसेसमध्ये आहे किंवा कोणत्या स्टेजमध्ये तपासला जातोय याचं अपडेट आपल्याला यापुढे पोर्टलवर मिळणार आहे, सांगितलं जाणार आहे. त्यासाठी पोर्टलवर आता एक आय बटन निर्माण झालेलं आहे आणि त्या आय बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाचा सांकेतिक भाषेत स्टेटस मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया सांकेतिक भाषेमध्ये सांगितल्या जाणाऱ्या या स्टेटसमध्ये नक्की काय काय म्हटलं आहे. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर सगळ्यात आधी आय बटन कुठे आहे ते पाहू आणि या आय बटनपर्यंत नारीशक्ती ॲपमधून कसं जायचं ते पाहू. सगळ्यात आधी नारीशक्ती ॲप अपडेट करून केलेले अर्ज या ऑप्शनवर जाऊन आपल्याला क्लिक करायचे आहे. लगेचच आपल्याला यापूर्वी केलेले अर्ज हा ऑप्शन ओपन होतो आणि त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. यामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन्स दिसतील. पहिला आहे SMS व्हेरिफिकेशन, त्याच्याच बाजूला कोपऱ्यामध्ये दुसरं त्यांनी आय बटन दिलेले आहे. तिसरं ऑप्शन आहे इन पेंडिंग टू सबमिट आणि चौथा आहे एडिट फॉर्म. आता सगळ्यात आधी आपण एडिट फॉर्म हा ऑप्शन पाहूया. यामध्ये तुम्ही भरलेली माहिती इथे तुम्हाला खाली दिसेल. खालची सगळी माहिती जर बरोबर असेल तर तुम्हाला इथे काही एडिट करण्याची गरज नाही. पण फॉर्म भरताना काही चुकलं असेल किंवा काही लिहायचं राहून गेलं असेल तर फॉर्म नीट चेक करून तो व्यवस्थित एडिट करून घ्या. हा फॉर्म तुम्ही इथे एकदाच एडिट करू शकता. त्याच्यानंतर इथे निळ्या रंगामध्ये एक ऑप्शन दिलेला आहे इन पेंडिंग टू सबमिट. याचा अर्थ असा आहे की हा फॉर्म अधिकाऱ्यांकडे म्हणजे त्यांची जी कमिटी आहे त्यांच्याकडून हा पेंडिंग दाखवतोय. त्यांचे अजून या फॉर्म संदर्भात चेकिंग चालू आहे किंवा अपडेट चालू आहे, त्यामुळे तो इथे इन पेंडिंग टू सबमिट दाखवत आहे. त्याच्याच वरती SMS व्हेरिफिकेशन डन हा ऑप्शन आहे, म्हणजे तुमचं OTP व्हेरिफिकेशन डन झालेलं आहे. जर डन झालं नसेल तर तुम्ही ते एडिट करून SMS व्हेरिफिकेशन इथे डन करू शकता. यानंतरचा ऑप्शन आहे आय बटन. तुम्हाला इथे कोपऱ्यामध्ये छोटा आय दिसेल, त्यावर तुम्ही क्लिक करा. त्यामध्ये त्यांनी सर्व ऑप्शन्स ज्या काही शक्यता आहेत त्या दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी काय काय म्हटलं आहे ते आपण पाहूया. तर आपण इथे आय बटनाला क्लिक करूया. आय बटन क्लिक केल्यावर पहिला ऑप्शनमध्ये आहे पेंडिंग टू सबमिट. पेंडिंग टू सबमिटमध्ये त्यांना असं म्हणायचं आहे की सर्वेक्षण भरलेले आहे परंतु अद्याप पुनरावलोकन सबमिट केलेले नाही. अंतिम सबमिशन हे अद्याप प्रलंबित स्थितीत आहे. याचाच अर्थ असा होतो की तुमचा फॉर्म येथे चेकिंग झालेला आहे परंतु अजूनपर्यंत तो रिचेकिंगसाठी पुढे सबमिट केलेला नाही. त्याचं शेवटचं रिचेकिंग अद्याप बाकी आहे. दुसरा ऑप्शन आहे अप्रूव्ड म्हणजेच मंजूर. याच्यामध्ये त्याने असं म्हणायचं आहे की तुमचा जो फॉर्म आहे तो सर्वेकडून रिचेक करून स्वीकारला गेला आहे. सबमिटरकडून आणखी कोणतीही कारवाईची आवश्यकता नाही. म्हणजे तुम्ही जो फॉर्म सबमिट केला आहे त्याच्यामध्ये आता तुम्हाला काहीच करायचं नाही. तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे. तिसरा ऑप्शन इथे दिलेला आहे इन रिव्ह्यू म्हणजे पुनरावलोकनात सर्वेक्षण सध्या मूल्यांकन केले जात आहे. सबमिटर फीडबॅक किंवा मंजुरीची वाट पाहत आहे. याचाच अर्थ तुमचा जो फॉर्म आहे तो रिचेकिंगसाठी गेलेला आहे, त्याचं मूल्यांकन केलं जात आहे. म्हणजे रिचेकरचा रिव्ह्यू त्याच्यावर येणार आहे आणि सबमिटर म्हणजे ज्यांनी कोणी हा फॉर्म रिचेकिंग रिव्ह्यूसाठी पाठवला आहे ते त्यांच्या उत्तराची किंवा मंजुरीची इथे वाट पाहत आहेत. आता इथे चौथा रिजेक्टेड किंवा नाकारले हा ऑप्शन दिलेला आहे. यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही, हे पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही आणि आणखी कोणतीही कारवाई इथे आवश्यक नाही. याचा अर्थ असा होतो की तुमचा फॉर्म रिचेकरकडून स्वीकारला गेला नाही आणि पुन्हा हा फॉर्म सबमिट केला जाऊ शकत नाही, कारण त्यांनी घालून दिलेल्या टर्म्स अँड कंडिशनमध्ये किंवा निकषांमध्ये हा फॉर्म बसत नसेल. म्हणून हा फॉर्म इथे रिजेक्ट होण्याची शक्यता आहे आणि इथे आणखी कोणतीही कारवाईची आवश्यकता नाही असे त्यांनी सांगितले आहे. इथे अजून एक शेवटचा आणि 5वा ऑप्शन दिलेला आहे डिसअप्रूव्ड कॅन एडिट अँड रिसबमिट. अस्वीकृत संपादित करून पुन्हा सबमिट करू शकता. इथे त्यांनी असं लिहिलेलं आहे की
सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही, परंतु सबमिटरला बदल करून पुन्हा सबमिट करण्याचा पर्याय आहे. म्हणजे याचा अर्थ काही कारणास्तव तुमचा अर्ज स्वीकारला गेला नाही तर परत बदल करून पुन्हा रिसबमिट करू शकता, म्हणजे परत अर्ज भरू शकता. अशा प्रकारचे फॉर्म फीडबॅक अर्जदाराला म्हणजे ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांना येण्याची शक्यता आहे. कोणाचे अर्ज स्वीकारले जातील, कोणाचे नाकारले जातील, कोणाला परत सबमिट करण्यासाठी सांगण्यात येईल. तर याबाबतचा हा लेटेस्ट अपडेट इथे आय बटन क्लिक केल्यावर मिळालेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, आपली फॉर्म प्रोसेस प्रक्रिया जोरात चालू आहे आणि लवकरच बँकेत पैसे जमा होण्याची प्रक्रिया चालू होईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.